च्या नजरेस पडला. कोवळ्या मनाला वाटले की हे तर आकाशातले एक खूप मोठे गोड लाल फळ आहे. ते फळ खाण्यासाठी बाल हनुमानाने थेट आकाशात झेप घेतली. त्यांच्या या एका उडीने पर्वतांना हादरे बसले आणि आकाशातील ढग दुभंगून बाजूला झाले. सूर्याला गिळण्याचा हा एक छोटासा प्रयत्न संपूर्ण सृष्टीला कायमच्या अंधकारात ढकलणारा होता. बाल हनुमान जसजसे सूर्याच्या जवळ पोहोचू लागले तसतसे विश्वाचे गणित बिघडू लागले. ग्रहांची गती आणि अंतराळातील नैसर्गिक संतुलन कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली. हे दृश्य पाहून स्वर्गातील देवतांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा देवराज इंद्राने प्रवेश केला. विश्वाचे संतुलन आणि नियम टिकवून ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर होती. एका निरागस कृतीने संपूर्ण ब्रह्मांड एका अनपेक्षित विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते, ज्याला त्वरित रोखणे आवश्यक होते. सूर्य आणि संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी इंद्राने कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले. त्यांनी आपले सर्वात शक्तिशाली आणि प्रखर अस्त्र वज्र वापरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आकाशातून एक प्रचंड प्रखर विजेचा लोळ खाली कोसळला. त्या विनाशकारी वज्राने थेट बालकाच्या हनुवटीवर जोरदार प्रहार केला. त्या भयंकर आघातामुळे तो बालक बेशुद्ध झाला आणि वेगाने जमिनीवर कोसळला. येथे साखळी प्रतिक्रिया कशी घडते ते पहा. इंद्राने सूर्य गिळण्याचे संकट तर थांबवले, पण या एका कृतीने त्याहूनही भयानक अशा दुसऱ्या संकटाला वाट करून दिली. जमिनीवर बेशुद्ध पडलेले आपल्या पुत्राला पाहून हनुमानाचे पिता वायुदेव प्रचंड संतापले. हा आलेख दर्शवतो की वायुदेवाने आपला क्रोध कसा व्यक्त केला. त्यांनी एका क्षणात पृथ्वी आणि सभोवतालच्या वातावरणातील हवेचा संपूर्ण प्रवाह एकाच जागी रोखून धरला. हवा थांबल्यामुळे पृथ्वीवरील जीवनप्रणाली विस्कळीत होऊ लागली. प्राण्यांचा श्वास कोंडू लागला, समुद्राच्या लाटा थांबल्या आणि जैविक ऊर्जा केंद्रे विजू लागल्या. विश्वातील कोणतीही शक्ती एकाकी काम करत नाही. एका देवतेच्या रागामुळे संपूर्ण सृष्टी मृत्यूच्या दारात उभी राहिली. सृष्टीचा हा निश्चित विनाश टाळण्यासाठी अखेर ब्रह्मदेव, सूर्य, वरुण आणि अग्नी या सर्व प्रमुख देवतांना एकत्र यावे लागले. त्यांनी मिळून वायुदेवाची समजूत काढली. सर्व देवतांनी बालकाला पुन्हा जिवंत केले आणि त्यांनी अभेद्य वरदान दिले. त्यांनी अमरत्व दिले, वज्रापासून संरक्षण दिले आणि सूर्याने अपार ज्ञान दिले. वज्र हनुवटीवर लागल्यामुळेच या बालकाचे नाव हनुमान पडले. या घटनेने एका साध्या वानर बालकाला एका महायोद्ध्यामध्ये बदलले. हे संकट विश्वाच्या अंताचे कारण बनू शकले असते, पण देवतांच्या समन्वयामुळे यातून विश्वाच्या सर्वात महान आणि अजेय रक्षकाचा जन्म झाला. या कथेची खरी शिकवण हीच आहे की जेव्हा अफाट शक्तीसोबत निरागसता आणि भक्तीचा संगम होतो तेव्हा जगाचे कल्याण होते.